काय गावंढळ बायका आहेत ना, नाहीतर काय. या हौसे जी पंचारती घेऊन ये ग. आणि हो, 4 मिरच्या पण आण. माझ्या सुनांची मला दृष्ट काढायची. बघ किती सुंदर दिसतात. रिअली सासूबाई, आम्ही एवढ्या का सुंदर दिसतो? सुंदर? डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. अशा सुना मिळायला नशीब लागतं. आय मीन यू नो सासूबाई, सगळ्या बायका आमच्याकडे टक्का मक्का बघत होत्या. काय मज्जा आली ना. म्हणून तर शालू पैठणी नेसलो नाही आम्ही. आणि आता तो जमानाही नाही राहिला. आता कसं सगळं न्यू 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 फॅशन, न्यू लेडी, न्यू सुना. बस, खूप ऐकलं सुनबाई. काटे फुटलेत निवडुंगाचे तुमच्या मनाला. तुम्हाला तुळशीचं देव पण ते काय कळणार. रस्त्यावरच्या चिंधीला शालू पैठणीचा घरंदाजपणा कसा समजणार. या पवित्र देहाला ज्याने गुलाल म्हणून उधळला त्याला कुंकवाचा आप तो काय कळणार. अरे, मंगळसूत्र नसावं तुमच्या गळ्यात. बंधन ऐक ते पावित्र्याचं. एवढा वीट आला तुम्हाला आपल्या संस्कृतीचा. घेतलीत ना फजिती करून. त्यात फजिती कसली, उलट आम्हीच त्यांची गंमत केली. तुम्ही त्यांची नाही, माझी गंमत केली. सासूबाई, हे म्हणजे फारच झालं. हा सारखं आपलं तत्वज्ञान उपदेश तुम्ही थोडं देखील आम्हाला मनासारखं वागू देत नाही. आता हा ड्रेस घातलाय ना, काय फरक पडला. सगळं झाकलंय ना जिथल्या तिथं. मधू, कुणासमोर बोलतेस हे? माझ्या समोर? अगं, आमचं नख सुद्धा कधी सूर्याच्या नजरेला पडलं नाही. असा घरंदाजपणा जपावा लागतो. आणि तुम्ही, तुमची ही नग्नता. शी, ही नग्नता आहे. यात कसली आली नग्नता. नाहीतर काय. अगं सुनबाई, दगडाच्या देवाला वस्त्र नेसवणारी आपली संस्कृती. या मॉड फॅशनच्या बाळाला गोंजारत बसाल ना, तर उद्या त्याचा बागुलबुवा होईल. तुमची पोरं बाळ तुमच्या नजरेसमोर उघडी नागडी फिरतील तेव्हा तुम्ही डोळे बंद करायला चाल. त्यावेळी परमेश्वर तुमच्या डोळ्यावर पापणीही ठेवणार नाही. जा, ही तुमची पहिली आणि शेवटची चूक. निघा. मी म्हणते, आम्ही थोडीशी फॅशन केली तर यांच्या नाकाला मिरच्या का झुमतात. काय तर म्हणे, लुगडच नेस, शेणच काढ, अमुकच कर, तमुकच कर. आम्ही काय मोलकरणी आहोत काय. एका गावंढळ बाईने आमचा असा अपमान करावा. आणि आम्ही तो का सहन करावा. आम्ही सुना आहोत म्हणून. आणि हे सगळं असंच चालणार असेल ना, तर मी या क्षणी तुला सोडून जाऊ शकते. मधू, माझं म्हणणं तरी ऐकून घे. असं वेड्यासारखं काय करतेस. हे बघ, माझी आई जुन्या विचारसरणीची. मला समजावू नकोस. तुझ्या आईला समजते. जा आणि जा विचार त्यांना. ठीक आहे, तू बघच आता. माझ्या मधुराणीला कोणी काही बोलेल मला अजिबात सहन होणार नाही. ह्या औषध मानदुखी थांबेल. वय पाहिजे, तुमच्या औषधाला एकदा दुखण्यात सुटलो की. काळजी करू नका. आई, ए आई. राम लक्ष्मण, काय रे बाळानो. कुठे काय? काय नाही. काय नाही काय नाही काय नाही. अरे, अजून जागेच तुम्ही? झोपला नाही? अगं आई, आता तू सांग कशी झोप येणार. सांग ना, कशी झोप येईल. अरे वेड्यानो, एवढं मनावर नाही घ्यायचं. मला उलट बोलल्या म्हणून तुम्हाला राग आला ना. अरे, सुना आहेत त्या माझ्या. त्या रागवणार, रुसणार, बोलणार, चालायचंच. जा, मी त्याला क्षमा केली. जा जा रे, जा जा. मधू, ए मधू. काय झालं राम. काय झालं. असा दम दिलाय म्हणून सांगू तिला. अगं, मी गेलो आणि सांगितलं, हे बघा आई, माझ्या मधुराणीला असली फालतू कामं सांगितलेली मला अजिबात चालणार नाहीत. किती खोटं बोलतोस रे. ते काही नाही. मांजर झालाय तुझं, मांजर. अगं ठीक आहे, प्रत्येक रोगावर माझ्याकडे औषध आहे. मी माझ्या मावशीलाच बोलवून घेते. मावशी? हो हो, मावशी. मावशी आल्याशिवाय सासूबाई सरळ येणार नाहीत. हो हो, आग बाबा म्हणतात त्यांना. ते आग खातात, आग पितात. मामा आहे की शरीर. जय नागेश्वर, जय नागेश्वर. मीना, या माझे मामा आले. आली शेगडी. तुम्ही आला.
अरे तुझं पत्र आलं तातडीने निघालो. चला चला चला. हे आणि कोण? हे सासरे बुवा आणि या सासूबाई. सासू मेलीच पाहिजे. संघटनेचा विजय असो. सासू मेलीच पाहिजे. संघटनेचा विजय असो. शाबास. मावशी तू आलीस? हो. अगो बाई मधू, किती वाढलीस ग तू. या कोण हो? माझी मावशी. समाजसेवेतील फार मोठा प्रस्ताव. तब्येतीवरून दिसतोयस म्हणा. त्याचं काय आहे, लहानपणापासून समाजसेवेला वाहून घेतल्यामुळं मी बाल ब्रह्मचारी आहे. काय सांगताय काय तुम्ही? धन्य झालो तुमच्या दर्शनानं. म्हणजे आत्मा म्हणजे असा काही थंडगार शांत झाला. मी सुद्धा बाल ब्रह्मचारीच आहे. पण ब्रह्मचारी असून सुद्धा सांगतो, तुमच्या तेजाने म्हणजे असं धिपून गेलोय. हो वा वा. काय रूप आहे नाही, काय रंग आहे. वा वा, साक्षात पार्वतीचा अवतार आहे. ईश, मी आणि पार्वतीचा अवतार काहीतरीच काय. तुम्ही लाजू नका बुवा, माझ्या अंगावर काटा येतोय. आग बाबा म्हणतात या जीवाला. काय म्हणतात? आग बाबा. चल ग मधू. काय तोरा आहे, काय नखरा आहे. मीने अगदी वेळेवर बोलवलंच ग. चला मामा. पण मावशी आता तूच यातून काहीतरी मार्ग काढ ना. मार्ग मार्ग पण त्याला यांची साथ हवी. काय जावई बापू? काय माझी साथ? काय करणार आहात तुम्ही? काय तुमच्या हातात? मला दिसतंय असं सुनांचा अगदी छळ चालू आहे. कारभार त्यांच्या हातात नाहीये. म्हणतात ना, आज जाती गरवार राहती, बाहेर येते बाळंत होती. म्हणजे मोठ बांधली तुम्हा सगळ्यांची. तुमच्या आईनं सत्यानाश होणार आहे. कुणामुळं? तुमच्या आईमुळं. नाही नाही, माझी आई तशी नाहीये. ऐकलत मामा? अरे कोणाला वाटेल आपली आई वाईट वागते म्हणून, पण माझी खात्री आहे तुमची आई तुमच्याशी खोटं वागते. त्याची ती घ्यायची. उद्या पैसे मागून बघा. आई ए आई. काय रे? या या आई. राम, हे बघ मी लोणी काढलंय. कसं आहे? मी ना आज तुमच्यासाठी छान ताकाची कढी करते. हा, कडी तर देस ग. आणि थोडे पैसे दे. पैसे हो. किती हवेत? एक 30-35 हजार दे. होय, आणि मला एक 25,000 दे. अरे एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? आता तू आधी दे तर मग तुला सगळं सांगतो. नाही नाही राम लक्ष्मण, मला आधी कळलं पाहिजे. अरे तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगा ना. आजवर आणून दिलं नाही का मी तुम्हाला? अगं आई, तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? आमचं खाजगी असू शकतं. खाजगी? 30-30 हजाराचं? आई, हल्ली तुझं आमच्यापेक्षा पैशावर जास्त प्रेम वाढलेलं दिसते. लक्षा, हे लाटणं बघितलंस का? खाली तुझ्या टाळक्यात. अरे वेड्या, असं नाही बोलायचं. हे बघ, माझं हे काम आवरलं ना की तुम्हाला बोलवतो. पैसे घेऊन जा. आम्हाला आत्ताच पाहिजे होते आई. आई, तू तुझं काम करत राहा, आमच्याकडे चाव्या दे. चाव्या? आई, तूही कमाल करते. क्षुल्लक गोष्टीसाठी एवढा वेळ लावतेस. राम, मला ह्यांचा विचार घेतला पाहिजे. त्याशिवाय मला चाव्या देता येणार नाही. आणि आम्ही ते घेतल्याशिवाय जाणार नाही. राम लक्ष्मण, तुम्ही जाऊ शकता. चल.